नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्या सर्वांच्या समोर एक खूप भारी असा ट्विस्ट येणार आहे. म्हणजे सावीला शुद्धीवर आणण्यामध्ये सिंधूला यश मिळणार आहे. आता सिंधू सावीला कशा प्रकारे शुद्धीवर आणणार आणि जेव्हा सावी शुद्धीवर येणार त्यावेळी सावी घरातील सर्वांना जे सत्य सांगणार आहे, त्यामुळं मात्र खूपच मोठा धमाका होणार आहे. आणि सिंधू राघव यांचं चौकोनी कुटुंब एकत्र येणार आहे. कारण एकाच वेळी सिंधू ही फक्त एकच सत्य नाही तर आणखी एक आनंदाची बातमी सर्वांना देणार आहे. ती म्हणजे रत्नपारखींचा वारस हा कोण आहे, म्हणजे विनू हाच अंकुर आहे हे सत्य सिंधू सगळ्यांना पुराव्यानिशी दाखवणार आहे. आणि त्याचबरोबर मधूची घरातून हकलपट्टी होणार आहे. इतक्या सगळ्या गोष्टींचा उलगडा होणार आहे. नक्की हे सगळं कसं होणार ते आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे राघव आणि सिंधू दोघंही खूप टेन्शनमध्ये असतात. त्यांना असं वाटत असतं की काहीही झालं तरी आपली सावी जी आहे ती बरी झाली पाहिजे लवकरात लवकर. राघव म्हणत असतो की सावीची जी अवस्था झालेली आहे त्या अवस्थेतून मला माहिती आहे सिंधू, तूच आपल्या सावीला बाहेर काढू शकते. तुझ्याशिवाय हे दुसरं कोणीच करू शकत नाही. तू एक बेस्ट डॉक्टर आहेस आणि हे सगळं काम तुला छान पद्धतीनं जमू शकतो. माझा फक्त आणि फक्त तुझ्यावरच विश्वास आहे. हे सगळं राघव सिंधूला सांगत असतो. सिंधूला तो कॉन्फिडन्स देत असतो. तिला म्हणत असतो की हे फक्त आणि फक्त तुलाच जमणार आहे, हे तूच करू शकते. सिंधू म्हणत असते, हो राघव, मला सगळं मान्य आहे, पण आत्ता सध्या मी हतबल होत चाललेली आहे. मला कळत नाही आहे की मी कशा पद्धतीनं या गोष्टी मॅनेज करू. कारण माझ्या पोटचं लेकरू आहे आणि मी तिची ती अवस्था बघू शकत नाही. मला ह्या गोष्टी मॅनेज करणं खूप अवघड जातं आहे राघव, मला कळत नाही आहे. हे सगळं राघवला सिंधू सांगत असते. तेव्हा राघव सिंधूची समजूत घालत असतो. इकडे राजश्रीने एक वेगळीच अट ठेवलेली असते. ती म्हणजे सिंधूने आपल्या सावीच्या रूममध्ये जायचं नाही. कारण सावी ही माझ्या राघव आणि सिंधूची मुलगी आहे, तर तू तिच्याकडे जायचं नाही कारण तू कृष्ण आहे असं तिच्या डोक्यात भरवलेलं असतं. म्हणून हे राजश्री सिंधूला बोलत असते. सिंधू वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण इकडे राजश्रीला मात्र ही गोष्ट ऐकूनच घ्यायची नसते. ती हट्टाला पेटलेली असते. ती म्हणत असते की नाही. आता या सगळ्या गोष्टीवर सिंधू खूप चांगल्या पद्धतीने तोडगा काढत असते आणि अखेर राजश्रीला समजतं की कृष्णा हीच सिंधू आहे. कारण सिंधू सावीला आपल्या मिठीत घेऊन रडत असते. आणि मग राजश्रीच्या लक्षात येतं की एक आई हीच फक्त अशा पद्धतीनं वागू शकते. कारण काहीही झालं तरी सिंधू हीच आई आहे आणि म्हणजे कृष्णा हीच सिंधू आहे हे आता राजश्रीच्या लक्षात येतं. जेव्हा राजश्रीला ह्या सर्व गोष्टी कळतात तेव्हा राजश्री मग राघवकडे येते आणि म्हणते, राघव तुला माहिती आहे का, अरे ती कृष्णा नाही आहे, ती सिंधू आहे आपली. तेव्हा राघव म्हणतो, हो आई, मला माहिती आहे ते. तेव्हा राजश्री म्हणते, तुला कधी कळलं, तू मला का सांगितलं नाहीस. तेव्हा राघव म्हणतो, आई, ही गोष्टी इतक्या वाईट झालेल्या आहेत की माझ्या सावीची अवस्था बघितलीस ना काय झालेली आहे. सिंधूने मला हे सगळं सांगितलेलं आहे, परंतु मी हे कोणालाही सांगितलं नाही. कारण सावी जोपर्यंत शुद्धीवर येत नाही, ज्याने सावीची अवस्था ही केलेली आहे त्या गुन्हेगाराला मी पकडत नाही, त्याला जेलमध्ये टाकत नाही, तोपर्यंत मी हे कोणालाही सांगणार नाही. आणि आई, तू ही गोष्ट आपल्या तिघांमध्ये आणि इकडे राघव सिंधूला कॉन्फिडन्स देत असतो की हे फक्त आणि फक्त तूच करू शकतेस. आपल्या सावीला बरं करण्याचं काम फक्त तुलाच जमू शकतं. कारण तू विनूला एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर काढलेला आहे, त्याला स्वतःच्या पायावरती उभं केलेलं आहे. तो चालू शकत नव्हता तर तू त्याला रनिंग स्पर्धेमध्येही ते मेडल मिळवून दिलेलं आहे. हे फक्त आणि फक्त सिंधू तुझ्यामुळे झालेलं आहे. हे सगळं राघव बोलत असतो. सिंधूला थोडंसं बरं वाटतं, तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं. त्याचबरोबर इकडे मधूने आता वेगवेगळी कारस्थानं सुरू केलेली असतात. सिंधूने केलेले मोदक बिघडवण्यासाठी मधूने त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं असतं. पण सिंधू प्रत्येक वेळेस मधूचा प्रत्येक डाव हा उधळून लावत असते आणि मधूच्या विरोधात वेगवेगळे पुरावे गोळा करण्याचं काम करत असते आणि मधूची वाट लावायचा प्रयत्न करत आहे. कारण मधूला काही करून राघवच्या आयुष्यातून सिंधूला घालवायचं आहे आणि त्यासाठी ती हे सर्व कारस्थान करत आहे. पण सिंधू पण आता हुशार झालेली आहे. सिंधूने काहीही करून ठरवलेलं आहे
की मधूला तोंडावर पाडायचं, कारण मधूने कितीही खेळी खेळल्या तरी सिंधूला माहिती आहे की सिंधू मरणाच्या दारातून परत आलेली आहे. आपल्या मुलांच्या रक्षणासाठी आई काहीही करू शकते. वाघीण बनून ती आता सगळ्यांना तिथे त्या मधूचे लचके तोडायला ती कमी करत नाही. सगळ्यांच्या समोर मधूची वाट लावायची तिनं चांगलीच तयारी केलेली असते. सिंधू हे सगळं करत असते आणि मधू मात्र सिंधूला वारंवार त्रास देण्याचा प्रयत्न करत असते. पण सिंधू मधूचे डाव पण चांगलेच हाणून पाडत असते. तिला दाखवून देत असते की तुझी काही लायकी नाही आहे, तू तुझ्या लायकीत राहा, कारण काही झालं तरी राघव हा माझा नवरा आहे. मी दुसऱ्यांदा राघवशी लग्न केलेलं आहे आणि तू कोण आहे हे तुला पण माहिती आहे, हे सिंधू तिला दाखवून देत असते. परंतु मधूला मात्र प्रत्येक वेळेस असंच वाटत असतं की तिनं आता जे काय करते तेच योग्य आहे. पण सिंधू मात्र मधूचा प्रत्येक डाव हाणून पाडण्यामध्ये यशस्वी होत असते आणि त्यामध्ये तिला साथ देत असतो तो म्हणजे राघव. राघव सिंधूला प्रत्येक वेळेस साथ देतो आणि आता राजश्री ही सिंधूच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली असते. आणि इकडे आता इकडे रुक्मिणीला पण थोडंफार जाणवू लागलेलं असतं की नाही, मी हिला चोर म्हणत आहे पण ही नक्की चोर नाही आहे, ही कोणतरी वेगळीच आहे. मला का वारंवार वाटतंय की ही सिंधूच आहे, असं आता रुक्मिणीला पण समज होऊ लागलेला असतो. आणि नेमकं आयुषला कळलेलं असतं की त्याच्या आईला त्याने सोडलेलं आहे, ही चूक झालेली आहे आणि ती चूक सुधारण्यासाठी आयुष आलेला असतो. त्याचबरोबर इकडे सावी आता शुद्धीवर येते. सिंधूच्या प्रयत्नांना यश मिळतं, सावी शुद्धीवर येते आणि त्याचबरोबर इकडे आयुष आलेला असतो. सावीला भेटायला गोदामावशी आलेली असते, सगळेजण आलेले असतात आणि आता मधूच्या कारस्थानाचा सगळ्यांच्या समोर उलगडा होणार असतो. आणि मग आयुष सांगतो की सावीला किडनॅप करणारी व्यक्ती ही माझी आई, आमच्या आईसाहेब आहेत आणि त्याचबरोबर मधुराणी मामी आहे. हे सगळ्यांच्या समोर तो जेव्हा सांगतो तेव्हा रुक्मिणीला सगळ्यांना धक्का बसतो. सगळेजण म्हणतात की एवढ्या खालच्या थराला जाऊन तू वागशील असं वाटलं नव्हतं. या भाषेमध्ये आता सगळेजण इकडे मधूशी बोलू लागतात आणि राजश्री म्हणू लागते की मधू, तू एवढ्या खालच्या थराला जाशील असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं, पण तू शेवटी तुझी लायकी दाखवलेली आहेस. आणि इकडे राघवने पोलिसांना बोलवून घेतलेलं असतं. सावी पण सांगते की हो, ह्या आजींनी आणि मधू काकूने मला किडनॅप करून ठेवलं होतं आणि त्यानंतर मी बेशुद्ध झालेली आहे. सिंधू सगळ्यांना सांगते की आणखी एक सत्य तुम्हाला सांगायचं आहे, ते म्हणजे आपला अंकुर आपल्यासोबतच आहे, तो आपल्याला सोडून गेलेला नाही. आपला विनू आहे तोच आपला अंकुर आहे. असं म्हणत सिंधू सगळ्यांना विनूच्या पाठीवर मानेवरती जी जन्मखून आहे ती जन्मखून सगळ्यांना दाखवते आणि खरं तर सगळ्यांना खूप आनंद होतो. म्हणजे रत्नपारखींचा वारस हा त्यांच्याच घरात वाढत आहे या गोष्टीचा रुक्मिणीला खूप आनंद झालेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.